नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेशो अँड प्रपोर्शन हा 4th लेसन आज आपण सुरू करत आहोत. यामध्ये आपल्याला शिकायचे आहे रेशो, प्रॉपर्टीज ऑफ रेशो, ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज, थेरम ऑफ इक्वल रेशोज, कंटिन्यूड प्रपोर्शन अँड के मेथड. रेशो अँड प्रपोर्शन याबद्दल तुम्हाला अधिक माहिती ही जनरल माहिती ही तुम्हाला मागच्या वर्गामध्ये झालेली आहे आणि त्यापुढील अधिक डिटेलमध्ये आपण आज घेणार आहोत. द कन्सेप्ट ऑफ रेशो ऑफ टू नंबर्स कॅन बी एक्सटेंडेड टू 3 or more नंबर्स. जो रेशो असतो त्या रेशोमध्ये A/B किंवा A:B याप्रमाणे आपण रेशो लिहितो. तर इथे आपल्याला आता 3 किंवा 4 नंबर्स घ्यायचे आहेत. वी राईट रेशो ऑफ टू नंबर्स ॲज A/B और A:B. रेशो आपण A/B किंवा A:B असा लिहितो. आता या रेशोमध्ये आपल्याला डायरेक्ट प्रपोर्शन आणि इन्व्हर्स प्रपोर्शन सुरुवातीला आहे. एक एक्झाम्पल बघा. अ कार कवर्स अ डिस्टन्स ऑफ 10 किलोमीटर इन 1 liter ऑफ पेट्रोल. Then in 3 liter it covers 30 kilometer. In 40 liters it will cover 400 kilometer. ठीक आहे. 3 लिटरमध्ये ती 10 into 3 म्हणजे 30 किलोमीटर जाईल. 40 लिटर्समध्ये 10 into 40 म्हणजे 400 किलोमीटर जाईल. म्हणजे इथे काय, जसं नंबर ऑफ लिटर्स इन्क्रीज होत आहे तर डिस्टन्सेससुद्धा इन्क्रीज होत आहे. वी कॅन से दॅट द रेशो ऑफ कन्झम्पशन ऑफ पेट्रोल इन लिटर्स अँड द डिस्टन्स कवर्ड बाय द कार इज कॉन्स्टंट. जे ज्याप्रमाणे हे लिटर्स पेट्रोल इन्क्रीज होत आहे त्याचप्रमाणे डिस्टन्सेससुद्धा इन्क्रीज होत आहे आणि त्यांचा हा रेशो कसा आहे, कॉन्स्टंट आहे. रेशो कसा आहे, 10 किलोमीटर इन 1 लिटर, 30 किलोमीटर इन 3 लिटर, 400 किलोमीटर इन 40 लिटर्स. यामध्ये रेशो हा कॉन्स्टंट रेशो हा 1/10 आहे. दीज टू क्वांटिटीज आर इन डायरेक्ट प्रपोर्शन. आणि जर असं असेल, बोथ आर इन इन्क्रीज in constant ratio, then that proportion is called as direct proportion. Then inverse proportion, त्याचंही एक एक्झाम्पल आहे. अ कार टेक्स 2 hours to cover a distance of 100 kilometer at the speed of 50 kilometer per hour. 50 किलोमीटर पर आवर ने जर एखादी कार जात आहे तर ती 100 किलोमीटर जाण्यासाठी 2 hours घेईल. ठीक आहे. टू कव्हर अ डिस्टन्स ऑफ 100 किलोमीटर ॲट द स्पीड ऑफ 5 किलोमीटर पर आवर. जर आपण स्पीड कमी केल्यामुळे काय होईल, कारला तेवढंच डिस्टन्स कव्हर करायला जास्त वेळ लागेल. टू कव्हर अ डिस्टन्स ऑफ 100 किलोमीटर at the speed of 5 kilometer per hour, the bullock cart takes 20 hours. आता हे कारचं एक्झाम्पल झालं. जर त्या जागी आपण बुलक कार्ट वापरली तर तिला 20 hours लागतात. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, स्पीड इंटू टाईम इक्वल टू डिस्टन्स. फॉर कार स्पीड आहे 50 किलोमीटर, टाईम आहे 2, त्याच्यामुळे डिस्टन्स येतं 100. पण बुलक कार्टसाठी स्पीड आहे 5 किलोमीटर पर आवर इंटू टाईम आहे 20 hours इक्वल टू डिस्टन्स 100. म्हणजे डिस्टन्स जर आपण कॉन्स्टंट ठेवत आहोत तर इथे स्पीड इन्क्रीज झाली, टाईम लेस लागतो. जर स्पीड कमी झाली तर टाईम ग्रेटर लागतो. द प्रॉडक्ट ऑफ स्पीड अँड व्हेकल इज स्पीड ऑफ व्हेकल अँड टाईम इज कॉन्स्टंट. आता बघा इथे दोघांचं मल्टिप्लिकेशन, प्रॉडक्ट हा कॉन्स्टंट आहे. दस द क्वांटिटीज आर इन इन्व्हर्स प्रपोर्शन और इन्व्हर्स व्हेरिएशन. असं जर असेल तर
त्याला इन्व्हर्स प्रपोर्शन म्हणतात. म्हणजे स्पीड आणि टाईम हे दोन्ही कसे आहेत, इन्व्हर्समध्ये आहे. स्पीड वाढवली टाईम लेस होतो. जर स्पीड ही व्हीने डिनोट केली असेल आणि टाईम हा टीने डिनोट केला असेल तर व्ही इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टी असं होईल. म्हणजे व्ही इन्क्रीज केलं तर टी डिक्रीज होतो, व्ही डिक्रीज केलं तर टी हा इन्क्रीज होतो. या प्रपोर्शनला म्हणतात इन्व्हर्स प्रपोर्शन किंवा इन्व्हर्स व्हेरिएशन. ठीक आहे. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ रेशो बघा. नंबर 1, रेशो ऑफ नंबर्स ए अँड बी रिटन ॲज ए इज टू बी और ए अपॉन बी, व्हेअर ए इज कॉल्ड प्रेडिसेसर. जो न्यूमरेटर आहे त्याला म्हटलं जाते प्रेडिसेसर अँड बी इज कॉल्ड सक्सेसर. बीला म्हटलं जाते सक्सेसर. डिनॉमिनेटर जो आहे त्याला म्हटलं जाते सक्सेसर. सेकंड प्रॉपर्टी, इन द रेशो ऑफ टू नंबर्स इफ द सेकंड टर्म इज 100, म्हणजे डिनॉमिनेटर जर 100 असेल देन इट इज नोन ॲज पर्सेंटेज. तर त्याला पर्सेंटेज म्हणूया. जसं 70/100, डिनॉमिनेटर किती आहे 100 आहे, तर हे झाले 70%. म्हणजेच जर रेशोमध्ये डिनॉमिनेटर 100 असेल तर तो पर्सेंटेज म्हणून ओळखला जातो. थर्ड प्रॉपर्टी, इफ द टर्म्स इन रेशो आर मल्टिप्लाइड और डिवाइड बाय नॉन झिरो नंबर द रेशो रिमेन्स अनचेंज. न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला सेम नंबरने मल्टिप्लाय केलं किंवा डिवाईड केलं तर जो नंबर येईल किंवा जो नवीन रेशो येईल तो नवीन रेशो कसा राहतो, अनचेंज राहतो. म्हणजे मूळ जो रेशो आहे तो अनचेंज राहतो. आता एक एक्झाम्पल घेतलेला आहे 3/4. याला न्यूमरेटरलाही 2ने मल्टिप्लाय केलं, 4ला सुद्धा म्हणजे डिनॉमिनेटरला सुद्धा 2ने मल्टिप्लाय केलं. न्यू रेशो मिळेल 6/8. पण मूळ जो रेशो आहे, ओरिजिनल जो रेशो आहे तो कॉन्स्टंट राहील. जर 6/8ला 2ने डिव्हाइड केलं तर आपल्याला ओरिजिनल रेशो पुन्हा पूर्ववत मिळत असतो. ठीक आहे. इफ द टर्म्स इन द रेशो आर मल्टिप्लाइड और डिवाइडेड बाय नॉन झिरो नंबर द रेशो रिमेन्स अनचेंज. 9/12, 15/20 असे तुम्ही खूप रेशो मिळवू शकता मल्टिप्लाय किंवा डिव्हाइड करून. नंतर फोर्थ प्रॉपर्टी, द क्वांटिटीज टेकन इन द रेशो मस्ट बी एक्सप्रेस इन द सेम युनिट. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर यांचं युनिट सेम हवं रेशो घेताना. वेगवेगळे युनिट असले तर त्यांचा रेशो घेता येत नाही. त्यांना सुरुवातीला सेम युनिटमध्ये कन्व्हर्ट करावं लागते आणि त्यानंतरच रेशो घेता येतो. त्यांचं युनिट सेम पाहिजे. फिफ्थ, द रेशो ऑफ टू क्वांटिटीज इज युनिटलेस. जेव्हा आपण एखादा रेशो घेतो तर त्याला युनिट राहत नाही. ठीक आहे. आता प्रॅक्टिस सेट 4.1 कडे वळूया. क्वेश्चन 1, फ्रॉम द फॉलोइंग पेअर्स ऑफ नंबर्स फाइंड द रिड्यूस्ड फॉर्म ऑफ रेशो ऑफ फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर. इथे 2 नंबर्स दिलेले आहेत. तर फर्स्ट नंबरचा सेकंड नंबरसोबत रेशो आपल्याला घ्यायचा आहे आणि तो रेशो रिड्यूस्ड फॉर्ममध्ये करायचा आहे. बघा 72 आणि 60 रेशो काय होईल 72/60. जर आपण 12ने डिवाईड केलं, इवन नंबर्स आहेत, 2ने डिवाईड करत बसण्यापेक्षा इथे 12ने मी डिवाईड केलेला आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला, तर मला रेशो मिळालेला आहे 6/5. हा रिड्यूस्ड फॉर्म आहे कारण यापेक्षा स्मॉल फॉर्ममध्ये याला कन्व्हर्ट करता येत नाही. देन सेकंड 38/57 रेशो काय होईल 38/57 कारण फर्स्ट नंबरचा सेकंड नंबरसोबत रेशो घ्यायचा आहे. यालाही 2 नंबर्स आहेत, याला 19ने डिवाईड होतं आणि आपल्याला रिड्यूस फॉर्ममध्ये मिळतं 2/3. थर्ड आहे 52/78 रेशो काय होईल 52/78. याला सुरुवातीला 2ने डिवाईड केलं आणि 2ने डिवाईड केल्यानंतर 26/39 आलेला आहे आणि
त्यानंतर 26/39ला 13ने डिवाईड केल्यानंतर, कारण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम नंबरनेच डिवाईड करावं लागते, आपल्याला मिळतं रिड्यूस्ड फॉर्म 2/3. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2. फाइंड द रिड्यूस्ड फॉर्म ऑफ द रेशो ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू सेकंड क्वांटिटी. फाइंड द रिड्यूस्ड फॉर्म ऑफ द रेशो. आता इथे बघा आपल्याला युनिट्ससुद्धा दिलेले आहेत. फर्स्ट आहे 700 रुपीज, 308 रुपीज. रुपीज दोघांचे युनिट सेम आहे म्हणून रेशो आपण डायरेक्ट घेतला 700/308. नंतर डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 2, इवन नंबर्स आहे, डिवाइड बाय 2 केल्यानंतर 350/154 येतात. अगेन दिस इज डिवायडेड बाय 2, we get 175/77. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम नंबरनेच डिवाईड करायचं आहे. इथे डिवाइड बाय 2 म्हणजेच डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 2 हा अर्थ गृहीत आहे. त्यानंतर याला पुन्हा डिवाइड बाय 7 केलं तर आपल्याला मिळतं 25/11. यानंतर रिड्यूस्ड फॉर्म होत नाही म्हणून दिस इज द रिड्यूस्ड फॉर्म ऑफ द गिवन नंबर, गिवन क्वांटिटी. त्यानंतर सेकंड बघा, 14 रुपीज, 12 रुपीज 40 पैसे. आता इथे 14 रुपीज आहे आणि इथे रुपीज आणि पैसे दोन्हीही आहेत. एकतर आपल्याला दोन्ही रुपीजमध्ये कन्व्हर्ट करावे लागतील किंवा पैसेमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. यू नो दॅट 1 रुपी इक्वल टू 100 पैसे, देअरफॉर 14 रुपीज इक्वल टू 1400 पैसे. 14 into 100 equal to 1400 paise. And 12 rupees 40 paise converts into 12 into 100, 1200 plus 40, that is 1240 paise. Both are converted into paise, therefore we can take ratio as 1400/1240. Divide by 10, we get 140/124. Again it is divided by 2. Divide by 2, we get 70/62. Again it is divided by 2, we get 35/31. Okay, that is 35/31 is the reduced form of the given quantities. Then third, 5 liter and 2500 ml. Both units are not equal, therefore we convert it in equal form. 1 liter equal to 1000 ml, therefore 5 liter equal to 5000 ml. And second quantity is 2500 ml, both are in ml. Now the ratio is 2500. Okay, then divided by 100, we get 50/25. Again it is divided by 25, we get 2:1 or 2/1. This is the reduced form. We can write ratio in the form 2:1. Then fourth, 3 years 4 months. Second quantity is 5 years 8 months. As the units are same, years, months, we have to convert years into months, that is total months or total years. 1 year equal to 12 months, therefore 3 year equal to 3 into 12, 36 months plus 4 months equal to 40 months. 5 year equal to 5 into 12 plus 8, that is 68 months. Both are converted into months. Now the ratio is 40/68. Both are even, therefore divide by 2, we get 20/34. Again it is divided by 2, we get 10/17. This is the reduced form of the given quantity. त्यानंतर फिफ्थ बघा, 3.8 kg and 1900 gram.
1 kg equal to 1000 gram, therefore 3.8 kg means 3800 gram. 3.8 into 1000 equal to 3800 gram. Now the ratio is, and here it is 1900 gram. Both are converted into grams, therefore ratio is 3800 upon 1900. We get 38 upon 19 after dividing by 100, and the ratio reduced form is 2 upon 1. 19 ones are 19, 19 twos are 38. Therefore the reduced form is 2:1. Then sixth problem is 7 minutes 20 seconds, 5 minutes 6 seconds. We have to convert into only minutes or only second. We have to convert this second into minutes. It is not easy, therefore we convert this minute into second. 7 minutes equal to 7 into 60, because 1 minute equal to 60 seconds. Therefore 7 minutes equal to 7 into 60 seconds, and this 20 seconds is added, therefore we get 440 seconds. 5 minutes 6 seconds equal to 5 into 60 plus 6 equal to 300 plus 6, 306 seconds. Now taking ratio equal to 440 upon 306. Now the units are same, both are even numbers. We divide numerator and denominator by 2. We get 220 upon 153. These two numbers are reduced form of the given quantity. Third question. Express the following percentage as ratio in the reduced form. These percentage are given, that is second quantity is 100. First is 75 is to 100. Ratio becomes 75 upon 100. We divide numerator and denominator by 25. We get 3 upon 4. This is the reduced form of the ratio. Second is 44 is to 100. We take ratio. We divide numerator and denominator by 4. We get 11 upon 25. This is the reduced form. Third is 6.25%. This is the percentage sign, that means the denominator is 100. The ratio becomes 6.25 upon 100. If we remove two decimal place given after 2 digits, then in the denominator we added 2 zeros. That means 100 becomes 10,000, and if we divide by 25, we get ratio 25 upon 400. And again it is divided by 25, we get 1 upon 16, which is the reduced form of the given percentage. Then next one, fourth. 52 is to 100. Ratio becomes 52 upon 100. Divide by 2, we get 26 upon 50. Again it is divided by 2, we get 13 upon 25. It is the reduced form of the percentage 52 is to 100. Then fifth problem is 0.64%. The ratio we write 0.64 upon 100, that means 64 upon 10,000. Two zeros are added when we remove this decimal point. 16 upon, if we divide by 4 to numerator and denominator, we get 16 upon 2500, and the ratio after dividing by 4 we get 4 upon 625. It is the reduced form of the 0.64%. Okay. Then question number 4. 3 persons can build a small house in 8 days.
To build the same house in 6 days, how many persons are required? This is one question on inverse variation. 3 व्यक्तींकडून एक छोटं घर 8 दिवसात बांधणं होते, तर तेच घर 6 दिवसात बांधण्यासाठी किती व्यक्तींची गरज पडेल? तर 3 व्यक्ती होते म्हणून 8 दिवस लागत होते. जर व्यक्तींची संख्या वाढली तर कमी दिवस लागतील. म्हणजे पर्सन्स आणि नंबर ऑफ डेज यांच्यामध्ये काय आहे? पर्सन्स इन्क्रीज झाले तर डेज इन्क्रीज होत आहे का? नाही. पर्सन इन्क्रीज झाले तर डेज डिक्रीज होत आहे. दॅट मीन्स दिस इज द प्रॉब्लेम ऑफ इनवर्स व्हेरिएशन. लेस पर्सन टेक्स मोर डेज टू बिल्ड अ स्मॉल हाऊस and more persons takes less days to build it. Therefore, this is inverse variation. Therefore, product of days and persons equal to constant. इथे 2 quantities कोणत्या आहेत? नंबर ऑफ पर्सन्स आणि डेज. म्हणून आपण प्रॉडक्ट कशाचा घेतला आहे? डेज आणि नंबर ऑफ पर्सन्सचा. 8 days मल्टिप्लाइड बाय 3 persons इक्वल टू कॉन्स्टंट काय मिळतो? 24 मिळतो. Now take days 6 days and persons x persons. Constant is 24. ठीक है? We put in equation 1 6 days and x persons equal to 24. Therefore, we get the value of x equal to 24 upon 6, that is 4. That is number of persons equal to 4. This is the problem of inverse variation or inverse proportion. Then question 5. Convert the following ratios into percentage. आता आपल्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. पर्सेंटेजमध्ये डिनोमिनेटर हा नेहमी 100 असतो. फर्स्ट प्रॉब्लेम 15 upon 25. 15:25. 25चे 100 करण्यासाठी आपल्याला मल्टिप्लाय बाय 4 करावं लागते. रेशो इक्वल टू 15 upon 25. Multiply numerator and denominator by 4. We get 15 multiplied by 4 upon 25 multiplied by 4. 25 multiplied by 4 we get 100. 15 into 4 we get 60. Therefore, denominator is 100. Therefore, it is 60%. Okay. Second problem 47:50. Ratio can be written as 47 upon 50. Here it is 50. For 100 we have to multiply by 2. Therefore, we multiply numerator also by 2. Numerator and denominator we multiply by 2. We get 94 upon 100, that is 94%. Then third 7 upon 10. The ratio 7 upon 10. For 100 as a denominator, we have to multiply by 10. Therefore, multiply numerator and denominator by 10. We get 70 upon 100, that is 70%. Then fourth, 546 upon 600. This ratio, we write 546 upon 600. Here, we require 100. Therefore, we divide numerator and denominator by 6. 546 divided by 6 upon 600 divided by 6, we get denominator 100 and numerator is 91. Therefore, it is 91%. Then fifth is 7 upon 16. Ratio is 7 upon 16. We require denominator 100. Therefore, we multiply numerator and denominator by 100. After multiplying, we get 700 in numerator and in denominator we write 16 into 100. Because we require 100 as a denominator, there is no need of 16 in the denominator. Therefore, we divide 700 by 16. 700 upon 16. Therefore, we can divide 700 by 16 as this. 700 divided by 16 upon 100.
we require 100 for percentage, and there is no need of 16, therefore we divide 700 by 16, we get 43.75 after dividing by 16 to 700. That is 43.75 upon 100. That means answer is 43.75%. Then problem number 6.